तुम्ही खूप स्टक फील करताय का? भरपूर सारे इमोशन्स येतायत किंवा खूप साऱ्या प्रॉब्लेम्समध्ये अटकल्यासारखं वाटतंय. कन्फ्युजन आहे, कसल्या गोष्टीची क्लॅरिटीच नाहीये, असं जर तुम्हाला वाटत असेल ना, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. कारण की आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या सबकॉन्शियस माइंडची पॉवर समजून घेणार आहोत. हो, आपल्या सगळ्यांकडे एक सबकॉन्शियस माइंड आहे. सो ज्याचा यूज करून आपण या सगळ्या सिच्युएशन्समधून बाहेर पडू शकतो. फक्त काय आहे, की आपल्याला त्या गोष्टीचं नॉलेज नाहीये, त्याच्यामुळे भरपूर लोकं त्या गोष्टीचा किंवा त्या दैवी देणगीचा यूज नाही करू शकत आहेत. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण ते बघणार आहोत. सो नमस्कार, मी श्वेता तांबोळे. मी होलिस्टिक वेल्दी लाईफ अँड ट्रेडिंग सायकॉलॉजी कोच आहे. मी लोकांना शिकवते, की कसं आपल्या माइंडसेटचा यूज करून तुम्ही तुमचं स्टक सिच्युएशन असेल किंवा कुठचे प्रॉब्लेम्स फेस करत असाल, तर त्याच्यातून तुम्ही कसं काय बाहेर पडू शकतात. ओके. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्णपणे डिटेलमध्ये बघणार आहोत, की आपलं सबकॉन्शियस माइंड कसं असतं, काय आहे, त्याच्यासाठी काय करायला लागतं, जेणेकरून तुम्ही त्याच्यातून बाहेर पडू शकाल. जे काही प्रॉब्लेम्स तुम्ही फेस करत असाल, तो कसा घडतो, त्याचे पॉवर काय आहे आणि ती पॉवर कशी आपल्याला यूज करायची आहे, ते आपण सगळं बघणार आहोत. ओके. सो पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड. ओके. तर सगळ्यात पहिल्यांदा आधी हे समजून घ्या, की आपल्याला 2 माइंड असतात. पहिला माइंड म्हणजे कॉन्शियस माइंड आणि दुसरा म्हणजे सबकॉन्शियस माइंड. आता कॉन्शियस माइंड म्हणजेच काय? कॉन्शियस माइंड म्हणजे समजा आता ही व्हिडिओ तुम्ही बघतायत आणि तुम्ही पूर्णपणे लक्ष देऊन माझ्याकडे ऐकताय. तुमचे कान माझ्याकडे, तुमचे डोळे माझ्याकडे आहेत. सो याचा अर्थ काय? तुम्ही ते कॉन्शियसली म्हणजे पूर्ण बोलतात ना अवेअरनेसमध्ये त्याच्यामध्ये तुम्ही ते सगळं ऐकता आहात आणि ते तुमच्या डोक्यामध्ये जातंय. सो हे झालं कॉन्शियस माइंड ज्याला चेतन मन पण बोललं जातं. ओके. आणि सबकॉन्शियस माइंड म्हणजेच काय, की अशी गोष्ट म्हणजे समजा तुम्ही ऐकतायत, पण त्याच्यासोबतच तुमचं ब्रीथिंग चालू आहे, की त्याच्यासाठी तुम्हाला काहीतरी कॉन्शियस वेगळे एफर्ट्स घ्यायची गरज नाही लागत आहे. ते ऑटोमॅटिकली तुमचं ब्रीथिंग जे आहे ते काय सुरू आहे, बरोबर? पण त्याच्यासोबतच तुमचं समजा तुम्ही काही खाल्लं असेल, तर तुमचं डायजेशन चालू आहे किंवा मी जर काही बोलते, तर तुम्हाला दुसरं काहीतरी पटकन आठवतंय. तर म्हणजेच काय, की तुमचं सबकॉन्शियस माइंड वर्क करत आहे किंवा आपण रात्री झोपतो, त्यावेळेस पण आपण झोपलेलो असलो तरी सुद्धा बॉडीमध्ये बऱ्याच साऱ्या गोष्टी ज्या आहेत, जे सिस्टम्स आहेत त्या चालू असतात. म्हणजेच काय, की ते सगळं काम कोण करतं? सबकॉन्शियस माइंड बोलतात, ज्याला मराठीमध्ये अचेतन मन पण बोलतात. तर आता त्या सबकॉन्शियस माइंडबद्दल पूर्ण डिटेलमध्ये समजून घेऊया. ओके. तर व्हॉट इज सबकॉन्शियस माइंड? जसं मी सांगितलं सबकॉन्शियस माइंड म्हणजे काय, की तुमचं अचेतन मन जे बोलतात ना ऑटोमॅटिक सिस्टमवरती आहे. जसं की ते इनर ऑटो सिस्टम आहे ती आपली. म्हणजेच एखाद्या गाडीमध्ये कशी ऑटोमॅटिक सिस्टम असते, की ऑटो मोडवरती टाकल्यावर ती गोष्ट होतच राहते, होत राहते. आपल्याला त्यासाठी वेगळं काही करावं लागत नाही. तसंच सबकॉन्शियस माइंड म्हणजे आपली एक इनर ऑटो सिस्टम आहे. म्हणजे त्याच्यासाठी आपल्याला वेगळे एफर्ट्स घ्यायला लागत. त्याच्यामध्ये ती प्रोग्रामिंग ऑलरेडी झालेली आहे आणि त्याच्या बेसवरती आपण काय करतो, आपली ब्रीथिंग होतेय. आपली म्हणजे डायजेशन सिस्टम चालू आहे. सगळ्या ज्या सिस्टम्स आहेत बॉडीच्या, त्या चालू आहेत. थिंकिंग चालू आहे. ते सगळं सबकॉन्शियस माइंडच्या बेसिसवरती चालू असतं. दुसरी गोष्ट म्हणजे हा सबकॉन्शियस माइंड आहे ना, सगळा ओल्ड डेटा आपल्या माइंडमध्ये स्टोअर करून ठेवतो. म्हणजेच काय, की आपण लहानपणापासून जन्मल्यापासून जे काही आजूबाजूला बघतो, ऐकतो, एक्सपिरियन्स करतो, ते सगळं आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जाऊन फिट होतो आणि तो त्याच्यानुसारच प्रोग्रामिंग करतो. त्याच्यानुसारच तो वागतो, बोलतो, बिहेव करतो इन फ्युचर. तिसरे म्हणजे एक्सटर्नल रिॲलिटी इज इक्वल टू इंटरनल प्रोग्रामिंग. म्हणजेच काय, की आत्ताची तुमची जी काही एक्सटर्नल रिॲलिटी आहे, जसं मी बोलली, जे काही प्रॉब्लेम्स आहेत, जे काही स्टक सिच्युएशन्स तुम्ही फेस करतायत, जे काही असेल ना, ते कशामुळे आहे, तर तुमचं इंटरनल प्रोग्रामिंग जे काय आहे ना, त्याच्यामुळे. म्हणजे तुमचं इंटरनल प्रोग्रामिंग समजा निगेटिव्ह असेल, तर तुम्ही लाईफमध्ये निगेटिव्ह एक्सपिरियन्सेस एक्सपिरियन्स करणार. निगेटिव्ह अनुभव तुम्हाला वेगवेगळे येत राहणार. पण तुमचं प्रोग्रामिंग जर राइट असेल, एखाद्या गोष्टीला धरून योग्य पद्धतीने असेल, तर तुम्हाला पॉझिटिव्ह एक्सपिरियन्सेस येणार. सो तुमचं इंटरनल प्रोग्रामिंग कसं आहे, ते आपण बघणार. म्हणजे पुढे जाऊन तुम्हाला अजून डिटेलमध्ये समजेल. ओके. दुसरी गोष्ट म्हणजे बिलीफ क्रिएट्स युअर आयडेंटिटी. आता बिलीफ क्रिएट युअर आयडेंटिटी म्हणजेच काय, की आपले विचार आणि त्या विचारांना आपण ज्यावेळेस खरं मानतो, ते आपले काय बनतात? बिलीफ बनतात. बरोबर? बिलीफ म्हणजेच काय, की फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला देते, की आय एम नॉट गुड इनफ किंवा मी चांगली नाही आहे. ह्या गोष्टी हा विचार माझ्या मनात आला आणि मी त्याच्यावरती विश्वास ठेवला. म्हणजेच काय झालं, तो माझा बिलीफ झाला, की हा विचार माझ्या डोक्यात आला, की अरे मी चांगली नाहीये, मला जमत नाहीये काही करायला, माझ्याकडनं ही गोष्ट होऊ नाही शकत आणि ह्याच्यावरती मी ज्यावेळेस विश्वास ठेवते, तो झाला माझा बिलीफ. ओके. सो ईच बिलीफ शेप्स युअर सेल्फ इमेज. म्हणजे प्रत्येक बिलीफ हा तुमची काय करतो असतो, सेल्फ इमेज क्रिएट करत असतो. समजा माझा बिलीफ असा आहे, जसं मी बोलली, की आय एम नॉट गुड इनफ हा माझा बिलीफ आहे. म्हणजेच काय, की तो तुमची काय इमेज स्वतःच्या माइंडमध्ये क्रिएट करतोय, की मी ह्या गोष्टीसाठी कॅपेबल नाही आहे आणि मी ही गोष्ट करू शकत नाही. सो
म्हणून तुम्हाला तुमचं बिलीफ सिस्टम स्ट्रॉंग करणं खूप गरजेचं असतं. म्हणजेच काय, की हा जो सबकॉन्शियस माइंड आहे ना, हा डेटा स्टोअर करतो. म्हणजे कुठचा डेटा स्टोअर करतो? हा तुमचे बिलीफ, मेमरीज ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या सबकॉन्शियस माइंडमध्ये स्टोअर झालेल्या असतात. ओके. चाइल्डहूड स्टिल कंट्रोल युअर बिहेवियर. म्हणजेच काय, की जसं मी बोलली, की चाइल्डहूड पासून आपण म्हणजे आपल्या लहानपणापासून आपण जे काही एक्सपिरियन्स केलं असेल किंवा एखादा एक्सपिरियन्स, वाईट एक्सपिरियन्स आला असेल, चांगला एक्सपिरियन्स आला असेल आणि त्यावेळेला तुम्ही त्या गोष्टीला काय अर्थ देतात ना, तो अर्थ तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जाऊन बसतो आणि त्याच्याच बेसिसवरती तुमच्या येणाऱ्या ज्या काही लाईफमधले बरेच सारे एक्सपिरियन्स असतात ना, त्याला तुम्ही तो अर्थ लावत असतात. म्हणजेच काय, फॉर एक्झाम्पल समजा तुम्ही शाळेत आहात, एका वर्गात आहात आणि तिथे तुमच्या टीचरने तुम्हाला विचारलं, की ह्या प्रश्नाचं उत्तर द्या. सो तुम्हाला असं वाटलं, की अरे मला माहिती आहे आणि तुम्ही उभे राहिलात आणि उत्तर द्यायला लागला त्या प्रश्नाचं आणि तुम्ही चुकीचं उत्तर दिलं आणि टीचर तुम्हाला ओरडली, की "कशाला हे चुकीचं उत्तर देऊ? बस खाली, नीट उत्तर देता येत नाही का?" असं बोलून तुम्हाला टीचरने खाली बसवलं आणि त्यावेळेस तुम्ही असा त्याचा अर्थ घेतला, की मी काहीही करायला गेलो किंवा मी एखादं उत्तर दिलं तर टीचर मला ओरडते आणि तुमच्या मनामध्ये ती भीती क्रिएट झाली. ओके. सो ती ज्यावेळेस भीती निर्माण झाली, तुम्ही काय अर्थ दिला त्याला, की "अरे मी काही आन्सर दिलं तर माझं आन्सर चुकतं, टीचर ओरडते" आणि ती भीती क्रिएट झाली. ओके. सो म्हणजेच काय, की नेक्स्ट टाईम ज्यावेळेस कधीही तुम्हाला कोण क्वेशन करत असेल आणि तुम्हाला जरी उत्तर येत असेल ना, तरी तुम्ही उभं राहून उत्तर देऊ शकणार नाही. का? कारण की तो एक्सपिरियन्स काय आहे, त्याने तुम्हाला घडवला आहे आणि तोच पुन्हा रिपीट होतोय. हां, पण सेम असं पण होऊ शकतं, की तुम्ही त्यावेळेस असा अर्थ घेतला, की ठीक आहे ह्यावेळेस मी चुकलो. नेक्स्ट टाईम मी व्यवस्थित उत्तर देईल, व्यवस्थित अभ्यास करून येईल आणि उत्तर देईल. असा जर अर्थ घेतला, तर तुम्ही नेक्स्ट टाईम पुन्हा त्याच हिमतीने उभं राहून पुन्हा ते उत्तर देऊ शकाल. म्हणजेच काय, की तुमच्या पास्टमध्ये काहीतरी झालंय, चाइल्डहूडमध्ये तुमच्या काहीतरी झालंय आणि तो एक्सपिरियन्स तुम्हाला काय करतोय, तुमच्या येणाऱ्या काही जे काही पुढचे इयर्स असणार ना, तिथे तुम्हाला तो कुठे ना कुठे रिलेट करतोय, असोसिएट करतोय, की अरे लास्ट टाईम असं झालेलं, आत्ता पण तसंच झालं तर? मी लास्ट टाईम करू नव्हतो शकलो, आत्ता पण मी नाही करू शकलो तर? पण तेच जर तुमचा एक्सपिरियन्स असा असेल, की येस आय डिड इट. मी त्यावेळेस केलेलं आणि मी करून दाखवलं. सो आत्ता पण मी करू शकतो. म्हणजेच काय, की तुमचे चाइल्डहूडचे जे काही एक्सपिरियन्स मेमरीज असतील, कधी-कधी तर त्या एक्सपिरियन्स मेमरीजबद्दल तुम्ही अवेअर पण नसतात. म्हणजे माहिती पण नाहीयेत, की त्या जाऊन बसल्या आहेत, पण त्या आहेत. का? कारण की सबकॉन्शियस माइंड हा खूप वास्ट आहे. खूप म्हणजे खूप वास्ट आहे. ओके. तिसरं ह्याच्यामधलं काय आहे, की बिलीफ क्रिएट्स रिअॅलिटीमध्ये काय आहे, की बिलीफ चेंज, आयडेंटिटी चेंज. तुम्ही जर तुमचा बिलीफ चेंज केला, तर तुमची आयडेंटिटी पण चेंज होते. फॉर एक्झाम्पल द्यायचं झालं, तर समजा माझा बिलीफ असा आहे, की मी एक चांगली व्यक्ती आहे. हा माझा बिलीफ आहे. ओके. जर हा बिलीफ मी स्वतःच स्वतःला सांगते, की मी एक चांगली व्यक्ती आहे, चांगली व्यक्ती आहे. माझ्याकडनं सगळ्या गोष्टी चांगल्या पद्धतीने होतात. मी योग्य पद्धतीने सगळ्या गोष्टी करते. तर मी काय करते, स्वतःबद्दल चांगला बिलीफ क्रिएट करते आणि तो चांगला बिलीफ काय करतो, चांगली आयडेंटिटी क्रिएट करतो. म्हणजेच काय, की मी तशीच वागायला लागते, तशीच बोलायला लागते. मी कुठचीही गोष्ट करताना व्यवस्थित पूर्णपणे लक्ष देऊन करेल, की ती चांगल्या पद्धतीने झाली पाहिजे, चांगली झाली पाहिजे. ओके. देन तुमचे ते थॉट्स, इमोशन्स, बॉडी आणि ॲक्शन लूप. म्हणजेच काय, की तुमचे थॉट्स काय करतात, तुमचे इमोशन्स क्रिएट करतात. की तुमचे इमोशन्स जे असतात ना, ते तुमच्या बॉडीला कंट्रोल करतात आणि ती बॉडी जी आहे ना, मग तीच काय करते, ॲक्शन घेते किंवा इनॅक्शन करते. सो आपण ते समजून घेऊया. ओके. एव्हरी थॉट क्रिएट्स बॉडी केमिस्ट्री. म्हणजेच काय, की तुम्ही समजा असा विचार केलात, की म्हणजे तुमच्या मनात असं आलं, की तुमचं ॲक्सिडेंट होईल किंवा असं काहीतरी निगेटिव्ह आलं, की मी पडेल, मला लागेल असं निगेटिव्ह आलं, तर तुमच्या मनामध्ये पटकन काय येतात, इमोशन्स येतात. अरे माझा ॲक्सिडेंट झाला तर मी पडली तर मला लागलं तर? सो तुमच्या मनात कुठले इमोशन्स आले? भीतीचे इमोशन्स आले आणि ते भीतीचे इमोशन्स ज्यावेळेस येतात, तुम्ही 2 मिनिटं कधीतरी फील करून बघा, की ते इमोशन्स आले ना, बॉडी कुठेतरी व्हायब्रेट होते किंवा छातीमध्ये धड-धड होते किंवा मे बी काही लोकांना असं फ्रीज झाल्यासारखं फील होतं. सो काहीही फील होऊ शकतं. सो म्हणजेच काय, की ज्यावेळेस तुम्ही एखादा थॉट येतो, थॉट्स इमोशन क्रिएट करतो आणि तोच इमोशन काय करतो, बॉडीची केमिस्ट्री क्रिएट. केमिस्ट्री म्हणजेच काय, नको असलेले केमिकल रिलीज करणं. सो ह्या सगळ्या गोष्टी बॉडीमध्ये होतात. ओके. दुसरं म्हणजे इमोशन्स इज अ सबकॉन्शियस लँग्वेज. ओके. सो सबकॉन्शियस माइंडची लँग्वेज काय आहे? इमोशन्स ही त्याची लँग्वेज आहे. म्हणजे जसं मी बोलली, की तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये काय-काय स्टोअर होतं. तुमचे बिलीफ स्टोअर होतात, तुमच्या मेमरीज स्टोअर होतात, तुमचे इमोशन्स स्टोअर होतात. सो एखाद्या सिच्युएशनमधून तुम्ही काय घेतलंय ना, तो इमोशन तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जाऊन स्टोअर होतो. म्हणजे जसं एक्झाम्पल दिलं त्या मुलाचं, लहान मुलाचं, त्याने त्या सिच्युएशनमध्ये जर असं घेतलं असेल, की नाही मला हे जमत नाहीये, मी घाबरलोय किंवा मी हे करू नाही शकत, तर त्याने ती भीती घेतली. म्हणजेच काय,
की ती भीती त्याच्यामध्ये कुठेतरी जाऊन बसली. नेक्स्ट टाईम त्याला एखाद्या वेळेस ती मेमरी नाही आठवणार. जी काही गोष्ट त्याच्याबरोबर लहानपणी घडलेली ना, ती गोष्ट नाही आठवणार. पण ते इमोशन्स कुठेतरी सबकॉन्शियस माइंडमध्ये जाऊन स्टोअर झालेले असणार आणि ते नेक्स्ट टाईम काय होतात, ट्रिगर होतात. ओके. सो सबकॉन्शियस माइंडची लँग्वेज काय तुमचे इमोशन्स आहे. मग ती भीती असेल आणि असं काही नाही की फक्त निगेटिव्ह, पॉझिटिव्ह पण असू शकतात. भीती असेल किंवा कॉन्फिडन्स पण असेल, तरी सुद्धा काय आहे, चांगलं आहे. पॉझिटिव्हिटी असेल. सो हे सगळे काय झाले, हे इमोशन्स जे आहेत ना, ते तुमच्या सबकॉन्शियस माइंडची लँग्वेज असते. ओके. आणि तिसरं म्हणजे ॲक्शन्स कम फ्रॉम हिडन इमोशन्स. जर तुमचे इमोशन्स भीतीचे असतील, तर तुमचे ॲक्शन्स पण कशा असणार आहेत, तसेच असणार आहेत. तुमचे इमोशन्स जर कॉन्फिडन्सचे असतील, तर तुमचे ॲक्शन्स पण कसे असणार आहेत, कॉन्फिडंटच असणार आहेत. म्हणून हा एक सिक्वेन्स आहे. म्हणजे हा जर तुम्ही लक्षात ठेवलात ना, तर तुम्ही इझिली म्हणजे तुमच्या सबकॉन्शियस माइंडला कंट्रोल करू शकाल. ओके. म्हणजेच काय करायचं, तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा बघायचं, की मी काय थॉट्स माझ्या माइंडमध्ये चालू आहेत. जर ते थॉट्स निगेटिव्ह असतील, तर त्यांना चेंज करायचं, त्यांना पॉझिटिव्ह करायचं. मग ते थॉट्स काय करतात, तुमचे इमोशन्स कंट्रोल करतात. जर थॉट्स येतात, तर काय इमोशन्स येतात, ते तुम्हाला ऑब्झर्व्ह करायचे. जर ते इमोशन्स आले, तर ते ऑब्झर्व्ह करून झाले, त्याच्यानंतर काय करणार, तुम्ही आता बघणार, की ते इमोशन्स मला ॲक्शन घ्यायला देतायत, की नाही देतायत. फॉर एक्झाम्पल समजा, मी ही व्हिडिओ रेकॉर्ड करते आणि मला असं वाटलं, की अरे, मी व्हिडिओ रेकॉर्ड करताना चुकली तर? सो चुकली तर म्हणजेच काय, माझ्या मनामध्ये डाऊट आला, की मी बरोबर करेल नाही. सो डाऊट म्हणजेच काय, हा पण एक इमोशन झाला आणि तो डाऊट मला काय करू शकतो, मे बी ही व्हिडिओ रेकॉर्ड करताना मला भीती आणून देऊ शकतो किंवा चुकवू शकतो. ओके. म्हणजेच काय, की ॲक्शन्स काय होतात, चुकीच्या डिरेक्शनमध्ये जातात किंवा तुम्हाला असं बोलेल, की जाऊ दे, नको व्हिडिओज रेकॉर्ड नको करू, काही नाही होत. सो समथिंग असं काहीतरी आपल्या माइंडमध्ये चालू असतं. देन हाऊ सबकॉन्शियस लर्न्स. ओके. तर लर्न्स कसं म्हणजेच काय, की सबकॉन्शियस माइंड कशा गोष्टी लर्न करतो. ओके. तर सबकॉन्शियस माइंड ह्या गोष्टी रिपिटेशनने लर्न करतो. सो सगळ्यात पहिली गोष्ट काय, रिपिटेशन इज अ प्रोग्रामिंग लँग्वेज. ओके. म्हणजेच काय, की एखादी गोष्ट जर तुम्हाला तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये टाकायची असेल ना, तर तुम्हाला काय करायचं, त्याला रिपीट, रिपीट, रिपीट करत राहावं लागतं. सो ते रिपीट कसं करणार, तर ते कॉन्शियसली करावं लागतं. ओके. आपण जर तुम्हाला जर कोणीही लहान मुलगा जेव्हा जन्मतो तेव्हापासून ते त्याच्या वयाच्या 7 वर्षापर्यंत त्याचा सबकॉन्शियस माइंड काय होत असतो, डेव्हलप होत असतो. सो ज्यावेळेस तो सबकॉन्शियस माइंड डेव्हलप होत असतो, त्या वेळामध्ये तो जे काही एक्सपिरियन्स करतो, जे काही गोष्टी बघतो, ऐकतो, ते त्याच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जाऊन स्टोअर होतात. सो ती फर्स्ट फेज असते आणि त्या फेज नंतर जे काही तो एक्सपिरियन्स करेल, प्रत्येक वेळेला ते होत राहतं. पण ती मेन फेज असते जन्मल्यानंतरची 0 टू 7 इयर्सची आणि त्याच्यानंतर काय होतं, की जे काही एक्सपिरियन्स करेल ते सगळं तो त्याच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जातं. पण ते आपण सगळं बदलू शकतो किंवा जर तुम्हाला तुमचा लहान मुलगा असेल किंवा अ, तुमच्या घरात कोणीही लहान असेल, त्याचं सबकॉन्शियस माइंड रिप्रोग्राम करायचं असेल, तर तुम्हाला काय करायला लागतं, त्याला रिपिटेशननी करायला लागतं. म्हणजेच काय, फॉर एक्झाम्पल समजा तुमच्या घरात एक 5 वर्षाचा मुलगा आहे, तर तुम्ही त्याला सारखं सांगा, की "तू कसा आहेस? तू चांगला मुलगा आहेस. तुला हे जमू शकतं. तू करू शकतोस." हे ज्यावेळेस तुम्ही त्याला सतत सांगत राहतात ना, त्यावेळेस त्याच्यामध्ये तो कॉन्फिडन्स बिल्ड होतो आणि तो हळू त्या गोष्टी करायला लागतो. पण तुम्ही जर त्याला असं बोलत असाल, "तुझ्याच्याने काही होतच नाही. तुला काही जमतच नाही. तू कधी काही करूच शकत नाही. तू काही कामाचंच नाही." म्हणजे नॉर्मली या गोष्टी बोलल्या जातात आणि ज्यावेळेस हे असं बोललं जातं ना, त्यावेळेस त्यांचं रिप्रोग्रामिंग काय होतंय, की मी कॅपेबल नाहीये. माझ्याच्याने हे होणार नाही. सो तुम्ही सतत काय सांगतात तुमच्या माइंडला ना, ते खूप इम्पोर्टंट असतं. सो जरी ते 7 वर्ष निघून गेलेत, पण आत्ता इव्हन दो तुम्ही तुमच्या 20मध्ये आहात किंवा तुम्ही अर्ली 30मध्ये आहात, तरी सुद्धा तुम्ही तुमचं सबकॉन्शियस माइंड रिप्रोग्राम करू शकतात. सो त्याचे स्टेप्स आहेत. पहिली म्हणजे रिपिटेशन. रिपिटेशन इज मदर ऑफ ऑल स्किल. तुम्हाला रिपीट करत तेच सांगत राहायचं जे तुम्हाला पाहिजेल आहे, ते तुम्हाला सांगत राहायचंय. दुसरं म्हणजे इमॅजिनरी. इमॅजिनरी म्हणजेच काय, की सबकॉन्शियस माइंडला लॉजिकपेक्षा इमेजेस कळतात, एव्हिडन्स कळतात. म्हणजे तुम्ही एखादी गोष्ट तुम्हाला पाहिजे आहे, की मी कॉन्फिडंट आहे. ओके. आणि हा जर मला सबकॉन्शियस माइंडमध्ये बिलीफ क्रिएट करायचा आहे, तर मी अशी एखादी ॲक्शन घेईल, ओके, की ती मला दाखवेल, की मी कॉन्फिडंट आहे किंवा ती तुमच्या सबकॉन्शियस माइंडला दाखवेल, की तुम्ही कॉन्फिडंट आहात. त्याने काय होईल, की ती इमेज तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये स्टोअर होईल किंवा तुम्ही अशा व्यक्तीची इमेज बघत राहाल, की जो व्यक्ती कॉन्फिडंट आहे किंवा त्या व्यक्तीला बघाल, त्याची व्हिडिओ बघाल. तुम्ही जर एखाद्या स्टारला फॉलो करत असाल किंवा तुमचं कोणही रोल मॉडेल असेल, त्याला तुम्ही फॉलो करत असाल, तर त्याला तुम्ही बघताय, की तो कसा कॉन्फिडंट आहे आणि तुम्ही तो स्वतःच्या माइंडला सांगताय, की मला पण असंच कॉन्फिडंट बनायचंय, असंच वागायचं, असंच बोलायचंय. बऱ्याच वेळेला होतं ना, की तुमचा धोनी असेल किंवा सचिन असेल, फॅन असतो आपण.
सो आपण काय करतो त्यांना म्हणजे त्यांच्यासारखं वागायचा प्रयत्न करतो, बरोबर? आणि मग काय होतं आपण तेच तसं वागल्याने काय होतं आपण पण तसेच बनायला लागतो, की हां ठीक आहे दोन्ही काम आहे ना, मला पण काम राहायचं, ट्राय करायचं. सो मी काय करते इमेज देते माझ्या माइंडला, की बघ दोन्ही कसा वागतोय तसं मला वागायचं. सो असं काहीतरी इमेज तुम्ही देऊ शकतात तुमच्या माइंडला जेणेकरून ते काय होईल रिप्रोग्राम होतं. आणि तिसरं म्हणजे काम माइंड ॲब्झॉर्ब फास्ट. म्हणजेच काय, की सबकॉन्शियस माइंडमध्ये एखादी गोष्ट जाण्यासाठी तुम्हाला काय करायला लागते, स्पेस क्रिएट करायला लागते. का करायला लागते? कारण की खूप साऱ्या गोष्टी स्टोअर ऑलरेडी झालेल्या आहेत. ओके. जोपर्यंत तुम्ही त्या स्टोअर झालेल्या अननेसेसरी गोष्टी काढून टाकत नाहीत ना, तोपर्यंत ती गोष्ट काय राहणार, तशीच राहणार तुमच्या माइंडमध्ये. सो ती काढून टाकण्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा काय करायला लागतं, स्पेस क्रिएट करायला लागते. कुठचीही गोष्ट म्हणजे तुमच्या घरामध्ये भरपूर सारे सामान असेल. तुम्हाला समजा तुमचं कबर्ड आहे, त्याच्यामध्ये भरपूर सारे कपडे आहेत. पण नवीन कपडे आणून ठेवण्यासाठी जागा पाहिजे. सो ती जागा तुम्ही कशी करणार? अगोदरचे जे आहेत ते नको ते काढून टाकणार आणि तेव्हा ती जागा होणार आणि तेव्हा तुम्ही नवीन गोष्टी येऊन ॲड करणार. सो तसंच सबकॉन्शियस माइंड काय करतो, ज्यावेळेस तुम्ही काम असतात ना, तेव्हा तो जास्त फास्ट ॲब्झॉर्ब करतो त्या गोष्टी. मग काम असणं म्हणजेच काय, की तुम्ही तुमच्या माइंडने ब्रीथिंगने स्पेस क्रिएट करताय किंवा कुठच्याही दुसऱ्या गोष्टी आता ह्याच्यामध्ये पण फिजिकल स्पेस असते, मेंटल स्पेस असते, इमोशनल स्पेस असते. अशा बऱ्याच साऱ्या गोष्टी असतात. सो ती स्पेस ज्यावेळेस तुम्ही क्रिएट करतात, ऑटोमॅटिकली चांगल्या गोष्टी यायला चालू होतं. ओके. नंतर नेक्स्ट आहे इमोशनल ब्लॉक्स अँड हीलिंग. ओके. अनप्रोसेस इमोशन्स बिकम पॅटर्न. म्हणजे एखादी गोष्ट जर तुम्ही तुमच्या लहानपणी एक्सपिरियन्स केली असेल आणि ती तुम्ही तशीच्या तशी तुमच्या माइंडमध्ये गेली असेल, तर ते काय बनतं तुमचा पॅटर्न बनतो. बऱ्याच वेळेला आपण बघतो की आपल्या आजूबाजूला एखाद्या व्यक्तीला कुठचीही गोष्ट झाली पटकन रागवायची, पटकन चिडायची सवय असते. म्हणजे इव्हन ती छोटी गोष्ट असेल ना, तरी सुद्धा तो करतो पटकन ट्रिगर होतो, पटकन रागवतो. म्हणजेच काय की लहानपणी असं काहीतरी घडलेलं असतं त्याच्या बाबतीत, की ज्याच्यामुळे तो तिथे ट्रिगर झालेला असतो आणि तो आता त्याचा काय बनलाय पॅटर्न बनलाय, की जरी एखादी गोष्ट छोटी असेल, मीनिंगलेस असेल, तरी सुद्धा तो काय होणार ट्रिगर होणार, पटकन रागवणार, चिड करणार. सो आता तो काय प्रत्येक गोष्टीत तसंच वागतोय. म्हणजे छोटी असेल गोष्ट किंवा मोठी असेल, तो तसंच वागतोय. म्हणजेच काय झालंय, तो त्याचा आता पॅटर्न बनलाय, की काहीही झालं तरी रिएक्ट होणं, काहीही झालं तरी रागवणं, काहीही झालं तरी चिड करणं. सो जोपर्यंत हे अनप्रोसेस इमोशन्स तुम्ही काढून टाकत नाही, तो पॅटर्न ब्रेक करत नाही, तोपर्यंत तुम्ही त्याच पॅटर्नमध्ये काय होतात, अडकून राहतात. देन हिलिंग हिलिंग इज इक्वल टू चेंजिंग इमोशनल मीनिंग. म्हणजेच काय, की ज्यावेळेस तुम्ही स्वतःला हील करतात. हील करणं म्हणजेच काय, की नको असलेल्या गोष्टी काढून टाकणं. सो ज्यावेळेस तुम्ही स्वतःला हील करतात, त्याला नवीन मीनिंग देतात ना, त्यावेळेस काय होतं, तुमचं सबकॉन्शियस माइंड त्या गोष्टीला दुसऱ्या पर्स्पेक्टिव्हनी बघायला लागतं. म्हणजेच काय माहितीये का, एखादी गोष्ट घडली, जसं मी त्या एक्झाम्पलमध्ये सांगितलं, जर त्या व्यक्तीने, त्या लहान मुलाने जर असा पर्स्पेक्टिव्ह घेतला, की मी नेक्स्ट टाईम पण आन्सर दिलं तर टीचर मला परत ओरडेल, तर हा त्याचा एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह झाला. पण त्याने असा पर्स्पेक्टिव्ह घेतला, की ठीक आहे, मी नेक्स्ट टाईम अजून अभ्यास करेन आणि राइट आन्सर द्यायचा प्रयत्न करेन. सो हे 2 वेगळे पर्स्पेक्टिव्ह झाले. सो त्या सिच्युएशनमध्ये तुम्ही काय मीनिंग देताय, तुम्ही कसं स्वतःला हील करतात ना, त्याच्यावरती ठरतं, की तुम्ही तुमचे इमोशन्स हील करून ते सगळं चेंज केलं आहेत की नाही. ओके. देन नेक्स्ट आहे इमोशनल रिलीज क्रिएट स्पेस. जसं मी मगाशी सांगितलं, की काय होतं, की ज्यावेळेस तुम्ही स्पेस रिलीज करतात, नको असलेल्या गोष्टी रिलीज करतात, तेव्हा राइट इमोशन्स त्याच्या आतमध्ये यायला मदत होते. अदरवाईज काय होतं, की तेच नको असलेले रिएक्शन्स तुमच्या माइंडमध्ये येत राहतात. तुम्हाला काय करायचं त्या रिएक्शन्स काढून राइट वेमध्ये रिस्पॉन्ड करायला शिकायचं आहे. देन येतं सबकॉन्शियस माइंड आणि होलिस्टिक वेल्थ. हेल्थ इम्प्रूव्हज व्हेन सबकॉन्शियस शिफ्ट. म्हणजेच काय आता रिसेंट रिसर्चनुसार असं सांगितलं आहे, की तुम्ही ज्या मेडिसिन्स घेतात त्याच्याही अगोदर जर तुम्ही स्वतःशी बोलताय, स्वतःच्या माइंडला योग्य त्या इन्स्ट्रक्शन्स देतात, डिरेक्शन देतात ना, तर ते जास्त फास्ट वर्क ऑन होतात ॲज कंपेअर टू तुमच्या मेडिसिन्स. ओके. सो म्हणजेच काय, की तुम्ही तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये काय करतात, तुमच्या हेल्थ रिलेटेड रिप्रोग्रामिंग करतायत. फॉर एक्झाम्पल समजा तुम्ही चांगलं फील नसेल करत किंवा तुमच्या बॉडीमध्ये कुठे पेन असेल आणि तुम्ही तुमच्या सबकॉन्शियस माइंडला सांगतायत, की हा पेन हळू-हळू रिलीज होतोय, हा पेन निघून जातोय, मी एकदम काम फील करतेय. म्हणजेच काय, की तुम्ही नवीन बिलीफ त्याच्यामध्ये टाकताय आणि अशा सेंटेन्सेस टाकतायत, जे तुमच्या बॉडीला काम, रिलॅक्स, स्पेस क्रिएट करायला मदत करतं. सो त्याने काय होतं, तुमचं हेल्थ इम्प्रूव्ह व्हायला मदत होते. मग लिटरली ह्याचे इतके अमेझिंग रिझल्ट्स आहेत लोकांचे. भरपूर सारे लोकांनी सबकॉन्शियस माइंडच्या मदतीने कॅन्सर सारखे मोठमोठे आजार हील केले आहेत. सो इतका हा सबकॉन्शियस माइंड पॉवरफुल आहे. रिलेशनशिप इम्प्रूव्हज विथ इमोशनल रिवायरिंग. म्हणजेच काय करताय तुम्ही, तुमचं रिलेशनशिप इम्प्रूव्ह करण्यासाठी तुम्ही तुमच्या सबकॉन्शियस माइंडचा यूज करताय. तुम्ही तुमच्या सबकॉन्शियस माइंडला असं सांगताय,
की व्यक्ती माझ्यासाठी योग्य आहे. या व्यक्तीसोबत मी योग्य टाईम स्पेंड करू शकते किंवा माझे आणि त्याच्यातले जे काही कन्फ्युजन असेल किंवा जे काही कॉन्फ्लिक्ट्स असतील ते सगळे रिसॉल्व्ह होत आहेत. सो असे जे काही वर्ड्स असतील, पॉवरफुल वर्ड्स यूज करून तुम्ही तुमच्या सबकॉन्शियस माइंडला रिप्रोग्राम करू शकतात आणि तुमचे रिलेशनशिप इम्प्रूव्ह करू शकतात. देन येतं पर्पज, मनी, क्लॅरिटी, कॉन्फिडन्स ग्रो फ्रॉम सेम फाउंडेशन. म्हणजेच काय, की या सेम म्हणजेच काय, की ह्या सेम पद्धतीने म्हणजेच कुठची पद्धत रिपिटेशन, इमॅजिनेशन आणि काम माइंडसेट ऑब्झर्व्ह करणं, स्पेस क्रिएट करणं. ह्या सेम पद्धतीने तुम्ही तुमच्या सगळ्या होलिस्टिक लाईफ म्हणजे हेल्थ, वेल्थ, रिलेशनशिप, करियर, पर्पज, पीस सगळं काही क्रिएट करू शकता जस्ट तुमच्या सबकॉन्शियस माइंडला रिप्रोग्राम करून. ओके. तर आता ते कसं करायचं? एक्झॅक्टली काय स्टेप्स फॉलो करायचे प्रत्येकासाठी ते मी तुम्हाला सांगणार आहे स्टेप बाय स्टेप. समजा आता मी सांगितलं, की इनर ऑटो सिस्टम म्हणजे ह्या ॲक्शन्स मी तुम्हाला सांगणार आहे, की काय ॲक्शन्स कशा घेतल्या तुम्ही, की हे रिप्रोग्रामिंग व्हायला तुम्हाला मदत होईल. तर राइट 3 ऑटोमिक रिएक्शन्स जसं मी बोलली, की एखाद्या व्यक्तीला काय असतं, पटकन काही झालं तरी रिएक्ट व्हायची सवय असते, रागवण्याची सवय असते. सो तुम्ही पण कुठच्याही गोष्टीला पटकन रिएक्ट होत असाल, तर तुम्हाला काय करायचंय, की तुमचे असे कुठचे रिएक्शन्स आहेत 3 ऑटोमॅटिक रिएक्शन्स. ओके. सो ठीक आहे सध्या तुम्ही नॉर्मल चिडचिडी राग वगैरे नाही घेतलं. पण असे कुठचेही 3 ऑटोमॅटिक रिएक्शन ज्या तुम्ही नॉर्मली करताय. फॉर एक्झाम्पल तुम्हाला जे सिंपल गोष्ट देते, सांगते, की तुमच्या डेली लाईफमध्ये पण आहे ना, बऱ्याच साऱ्या गोष्टी आपण ऑटोमॅटिक बेसिसवरती करतो. म्हणजे सकाळी उठल्यावरती ब्रश करतो करणं असेल. आपल्याला सांगायला लागत, की जाऊन ब्रश कर म्हणून. ते आपल्याकडनं ऑटोमॅटिक होतं. सो हे काय झाले आपले ऑटोमॅटिक रिएक्शन असेल किंवा ड्राईव्ह करणं असेल. सो ते पण तुम्ही स्टार्टिंगला शिकताना कॉन्शियसली शिकतात. पण एकदा तुम्हाला त्याची सवय झाली, ते तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जाऊन फिट झालं, की ते तुमच्याकडनं काय होतं, ऑटोमॅटिक मोडवरती होत राहतं. ऑटोमॅटिक ती रिएक्शन तुमच्याकडनं होत जाते. म्हणजेच काय, की तुम्ही ऑटोमॅटिकली ड्राईव्ह करतात. सो असे काय-काय गोष्टी आहेत, त्या तुम्ही तुमच्या ह्याच्यामध्ये लिहू शकता. फॉर एक्झाम्पल तुमची हँडरायटिंग झाली, की तुम्ही स्टार्टिंगला ज्यावेळेस लहानपणी आपण कॉन्शियसली शिकलेलो, की असं वळण द्यायचंय, तसं वळण द्यायचंय, अक्षराला असं वळण द्यायचंय. सो त्याच्यानंतर काय होतं, ऑटोमॅटिकली तुम्ही त्याच पद्धतीने लिहितात. तुमची हँडरायटिंग लगेच-लगेच चेंज नाही होत ना, ती त्याच पद्धतीने तुम्ही लिहीत जातात. का? कारण की आता ते काय झालंय, तुमचं वायरिंग झालंय. सो हे काय झालं, आता तुमचे हे ऑटोमॅटिक गोष्टी झाल्या आहेत. तुम्हाला त्यासाठी वेगळे काही एफर्ट्स करायला लागत नाहीत. सो असे तुमचे काय ऑटोमॅटिक रिएक्शन्स आहेत किंवा ऑटोमॅटिक गोष्टी कुठच्या आहेत, तुम्ही ज्या डेली बेसिसवरती करतात, त्या तुम्हाला नोट डाउन करायच्या, ज्या तुम्हाला हेल्प करतील तुमच्या सबकॉन्शियस माइंडला रिप्रोग्राम करायला. ओके. देन कॅच टू रिपीट थॉट्स म्हणजेच काय, की आता जो मी ओल्ड डेटा आपला स्टोअर झालेला असतो ना, त्याच्यामधून भरपूर साऱ्या गोष्टी आहेत ना, आपण त्याच-त्याच विचार करत असतो. म्हणजे तुम्ही लहानपणी असं ऐकलं असेल, की ही गोष्ट माझ्यासाठी अफोर्ड करणं खूप कठीण आहे. ओके. हे जर तुम्ही लहानपणी ऐकलं असेल, तर तुम्ही कुठचीही गोष्ट आत्ता मोठे झाल्यावरती जरी खरेदी करायला जातात, तर तेच तुमच्या माइंडमध्ये थॉट्स येणार, की ही गोष्ट मी अफोर्ड नाही करू शकत. ही गोष्ट अफोर्ड करणं माझ्यासाठी कठीण आहे. सो असे काही जर निगेटिव्ह थॉट्स तुमच्यामध्ये येत असतील, जे रिपीटेडली तुम्हाला येतायत, कुठचे येतात ते तुम्हाला काय करायचे कॅच करायचे. देन चूज वन एरिया ऑफ लाईफ अँड फाइंड पॅटर्न. म्हणजे जसं मी बोलले, कुठच्याही लाईफचा एरिया, लाईफचे 4 इम्पोर्टंट एरिया काय हेल्थ, वेल्थ, रिलेशनशिप, करियर. सो हे मेजर 4 एरियाज आहेत. त्या 4 एरियापैकी कुठचा असा एरिया जो सध्या मे बी तुम्ही जास्त प्रॉब्लेम फेस करतात किंवा जास्त स्टक फील करताय, तो एक एरिया तुम्हाला घ्यायचा आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा पॅटर्न फाइंड करायचा आहे. फॉर एक्झाम्पल समजा हेल्थ हा माझा एरिया आहे, की हेल्थमध्ये मी खूप जास्त प्रॉब्लेम फेस करते. तर तुमचा पॅटर्न काय असू शकतो, की हेल्थमध्ये जे काही तुम्ही प्रॉब्लेम फेस करता त्याच्यामागचं रिझन असंही असू शकतं. समजा फॉर एक्झाम्पल हेल्थचा सध्या बिगेस्ट प्रॉब्लेम हा आहे, की मला वेट लूज करायचं पण माझ्याकडनं वेट लूज होत नाहीये. ओके. तर तुमचा पॅटर्न मे बी असाही असू शकतो, की तुम्ही असा विचार करतायत, की जिम करणं खूप कंटाळवाणं आहे किंवा तुम्ही खूप लेझीनेस फील करतायत. सो जिम करणं कंटाळवाणं आहे, तो तुम्हाला काय करतोय, इमोशन्स कुठचे देतोय, लेझीनेसचे इमोशन देतोय आणि मग लेझीनेस काय करतोय, तुम्हाला ती ॲक्शन घेण्यापासून थांबवतोय. सो नक्की काय पॅटर्न तुमच्या माइंडमध्ये चालू आहे ना, ते तुम्हाला फाइंड करायचं आहे. देन ईच बिलीफ शेप युअर सेल्फ इमेज. सो त्याच्यासाठी काय, की तुम्हाला जे असं स्टेटमेंट आहे ना, की आय एम. आय एमच्या पुढे तुम्ही काय लावतात ना, ते तुम्हाला शोधून काढायचं. म्हणजे मी कोण आहे? आणि त्याच्यापुढे तुम्ही काय लावतात ना ते. म्हणजे तुमचं नाव किंवा तुमचं एज वगैरे मॅटर नाही करत इथे. तिथे तुम्ही काय बोलतात, मी कोण आहे? मी कॉन्फिडंट मुलगी आहे. मी कोण आहे? मी एक स्मार्ट मुलगी आहे. सो हे काय झालं, हे मी पुढे काय लावते त्याच्या स्टेटमेंट ते मॅटर करतं. जर मी कोण आहे? मी कोण आहे? मी खूप आळशी आहे. मी असं लिटरली लोकांना बोलताना ऐकलंय, की मी खूप आळशी आहे. माझ्या ज्या मला होत नाही. मी ढ आहे किंवा मी ॲक्टिव्ह नाही आहे
मी बोरिंग आहे. सो असं तुम्ही जर बोलतात म्हणजेच काय, की तुम्ही तुमचं चुकीचं रिप्रोग्रामिंग करतायत. सो तुम्हाला काय करायचंय, असे सेंटेन्सेस लिहायचेत, की मी कॉन्फिडंट आहे, मी स्मार्ट आहे, मी गुड इनफ आहे, मी कॅपेबल आहे. सो असे तुम्हाला आय एम वाले सेंटेन्सेस तुम्हाला क्रिएट करायचे, की आय एम कॉन्फिडंट, आय एम कॅपेबल. ओके. सो चाइल्डहूडसाठी तुम्ही काय करू शकतात, की थोडंसं चाइल्डहूडमध्ये जा आणि असं काही तुमच्या बाबतीत घडलेलं आहे का? असे काही एक्सपिरियन्सेस तुम्ही घेतले आहेत का चाइल्डहूडमध्ये? निगेटिव्ह एक्सपिरियन्सेस वरती मेन फोकस करा, जेणेकरून तुम्हाला हेल्प होईल आत्ताच्या स्टक सिच्युएशनमधून बाहेर पडायला. की असं काही झालेलं का, की जेणेकरून तो एखादा थॉट मी घेतलाय आणि त्याच्या बेसिसवरती मी आता पुन्हा-पुन्हा बिहेव करते. सो काय रिकॉल ओल्ड सेंटेन्स ऑर बिहेवियर. म्हणजेच जसं मी सांगितलेलं एक्झाम्पल त्या मुलाचं, की त्याने काय घेतलेलं भीती घेतलेली. ओके. सो तुमच्या बाबतीत अशी काही गोष्ट घडली आहे का, की ज्याच्यातून तुम्ही काहीतरी अर्थ घेतलाय आणि तेच अर्थ तुम्ही आता कंटिन्यू पुढे घेत राहत आहात? ओके. जसं की लहानपणी जर काही मुलांच्या बाबतीत असं येतं लहानपणी जर त्यांनी खूप सारा मेंट जर म्हणजे अब्युजमेंट सारख्या गोष्टी त्याच्या बाबतीत घडल्या असतील, तर पुढे जाऊन त्या गोष्टी रिलेटेड त्यांना भीती वाटत राहते. कोणाशी इझिली ते कनेक्ट नाही करू शकत. सो असे बरेच सारे प्रॉब्लेम ते लोकं फेस करतात. नेक्स्ट क्रिएट अपोझिट एम्पॉवरिंग व्हर्जन ऑफ बिलीफ. म्हणजेच काय, की तुम्हाला तुमचं जे काही आत्ताचं व्हर्जन आहे, जी काही तुमची आत्ताची आयडेंटिटी आहे, फॉर एक्झाम्पल मी कॅपेबल नाही आहे. सो तुम्हाला काय करायचंय, हा तुमचा बिलीफ आहे ना, की मी कॅपेबल नाही. सो त्याच्या अपोझिट व्हर्जन तुम्हाला क्रिएट करायचं आहे, की येस मी कॅपेबल आहे, मी कॅपेबल आहे. सो तसं स्वतःला सतत सांगत राहायचं आणि तो नवीन बिलीफ तुम्हाला काय करायचा, क्रिएट करायचा आहे. नेक्स्ट आहे कॅच वन निगेटिव्ह थॉट्स अँड ऑब्झर्व्ह दॅट हॅपन्स टू युअर बॉडी. म्हणजेच काय, की एखादा समजा तुमच्या माइंडमध्ये तुम्ही खूप ओव्हर थिंकिंग करतायत, खूप सारं निगेटिव्ह विचार चालू आहेत, तर तुम्ही काय करा स्वतःला कॅच करा, की नक्की काय विचार चालू आहेत? आणि जर आता हे विचार चालू आहेत, तर मी माझ्या बॉडीमध्ये ते कुठे फील करतोय? मला माझ्या चेस्टमध्ये फील होतात, मला माझ्या स्टमकमध्ये फील होतात. कुठे हे नक्की इमोशन्स मला फील होतात आणि कशा पद्धतीने फील होत काही लोकांना स्वेटिंग होतं, काही लोकांना फ्रीज झाल्यासारखं होतं, म्हणजे सुचत नाही काय करू? सो नक्की तुम्हाला काय होतंय ते तुम्ही ऑब्झर्व्ह करा. जसं मी बोलली, की इमोशन्स इज अ सबकॉन्शियस लँग्वेज. जर इमोशन ही तुमची सबकॉन्शियस माइंडची लँग्वेज आहे, तर तुम्हाला काय करायचंय, ते इमोशन्सला नावं द्यायची आहेत. म्हणजेच काय, की ते इमोशन्स हा तुमच्या सबकॉन्शियस माइंडचा पार्ट आहे. ते तुम्ही नाही आहात. सो तुम्हाला काय करायचं त्यांना लेबलिंग करायचंय. म्हणजेच काय, की हा फिअरचा इमोशन आहे. हा फिअरचा इमोशन आहे. मी फिअरफुल नाही आहे किंवा मी घाबरट व्यक्ती नाहीये. हा फिअरचा, हा भीतीचा इमोशन्स माझ्यामध्ये आहे, जो निघून जाऊ शकतो, जो मी काढून टाकू शकते. ओके. सो इथे तुम्हाला लक्षात काय ठेवायचं, तुम्हाला इमोशन्सवरती लक्ष ठेवायचं. तुम्हाला इमोशनला लेबलिंग करायचं. इमोशन पॉझिटिव्ह पण येतात, की मी हॅपी आहे. मी खूप जास्त ग्रेटफुल आहे. मी छान फील करते. मी जॉयफुल आहे. सो असे तुम्ही इमोशन्सला लेबलिंग द्या. म्हणजे त्याने काय होईल, तुम्ही हळू त्या इमोशन्सला आणि तुम्हाला मर्ज नाही करणार. तुम्ही त्या स्वतःला आणि इमोशन्सला 2 गोष्टींना वेगळं ठेवाल. अदरवाईज काय होतं, की आपण बोलतो ना, बऱ्याच वेळेला लोकं बोलतात, की मी डायबिटिक आहे. म्हणजेच काय, की ते बोलतात, की मी आहे, पण तुम्ही नसतात. तुमच्यातला पार्ट असतो, जो निघून जाऊ शकतो. ओके. देन ॲक्शन्स कम फ्रॉम हिडन इमोशन्स. जसं मी सांगितलं, की तुमच्या ॲक्शन्स कुठून येतात? तर हिडन इमोशन्सपासून येतात. सो त्याच्यासाठी काय करायचंय? चेंज वन स्मॉल रिस्पॉन्सेस. म्हणजेच तुम्हाला काय करायचं, तुम्हाला स्वतःला ऑब्झर्व्ह करायचंय, की मी नक्की काय रिएक्ट करते, कुठच्या सिच्युएशनला रिएक्ट करते आणि मी जर काहीतरी रिएक्ट करते, तर त्यावेळेस माझे इमोशन्स काय फॉर एक्झाम्पल काही झालं तरी मी पटकन उलटून बोलते. तर याचा अर्थ काय, की माझ्या माइंडमध्ये कुठेतरी निगेटिव्ह इमोशन्स आहेत. मे बी अँगरचे इमोशन्स आहेत किंवा रिझेंटमेंट आहे, कोणाबद्दल राग, रुसवा जे काही त्याच्यामुळे मी असं रिएक्ट करते. सो तुम्हाला काय करायचंय, तो इमोशन्स काय आहे आणि ते रिएक्शन काय आहे ते फाइंड करायचं आणि त्याला नंतर चेंज करायचंय. तर चेंज कसं करणार? तर तुम्ही पटकन रिएक्ट होतात. तुम्हाला कळलं, की अरे मी रागवते आणि पटकन काहीतरी बोलून जाते. ही काय झाली तुमची रिएक्शन झाली. तर नेक्स्ट टाईम काय, की ठीक आहे राग आला, तर तुम्हाला पटकन रिएक्ट नाही 2 मिनिटं शांत राहायचं आणि जस्ट 2 मिनिटं शांत राहिल्याच्या नंतर पण तुम्हाला योग्य पद्धतीने त्या गोष्टीला आन्सर करायचं आहे. सो ही झाला राइट रिस्पॉन्स. नेक्स्ट आहे रिप्रोग्रामिंग इज रिपिटेशन इज अ रिप्रोग्रामिंग. सो त्याच्यासाठी काय करायचंय, कुठचीही गोष्ट तुम्हाला जर रिप्रोग्राम करायची असेल ना, तर मिनिमम 7 डेज आणि मॅक्सिमम तुम्ही 21 डेज, 66 डेज असे डेजचं तुम्ही ती गोष्ट रिपीट करत राहिलात ना, तर ते तुमचं काय बनून जातं, पॅटर्न बनून जातं. फॉर एक्झाम्पल मी बोलते स्वतःला, की नाही मी कॉन्फिडंट आहे, मी कॉन्फिडंट आहे, मी कॉन्फिडंट आहे. मी एव्हरी डे स्वतःला हे सांगते, तर मी काय करेल, मी हळू कॉन्फिडेंटली वागायला लागेल, बोलायला लागेल. तशा पद्धतीनेच मी ॲक्शन करायला लागेल. सो तुम्हाला काहीही अचीव्ह करायचं असेल तुमच्या हेल्थमध्ये, रिलेशन, करियर
किंवा मनी रिलेटेड. तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला ते थॉट्स रिपीट करत राहायचे आहेत. फॉर एक्झाम्पल हेल्थमध्ये तुम्हाला मेंटेन बॉडी पाहिजे असेल, तर तुम्ही असं बोलू शकतात, की मी मेंटेन आहे. माझं हेल्थ पूर्ण फिट अँड फाईन आहे. सो हे जर तुम्ही स्वतःला सतत बोलत राहतात, म्हणजेच आपण ज्याला बोलतो ना अफर्मेशन्स बोलणं. सो तुम्ही काय करता स्वतःला तेच पॉझिटिव्ह सेंटेन्स रिपीट करत राहतात. ओके. देन व्हिज्युअलाइज करायचंय. सो जसं मी सांगितलं, की तुमच्या माइंडला इमेजेस जास्त पटकन समजतात रादर दॅन सेंटेन्सेसपेक्षा. सो इमेजेसमुळे ते फास्ट समजून येतं. सो त्या तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला तुमच्या माइंडमध्ये इमेजेस क्रिएट करायचे आहेत. फॉर एक्झाम्पल तुम्ही जर असा विचार करताय तुम्हाला वेट लूज करायचं तर तुम्ही तुमच्यासमोर असे इमेजेस आणा, की जी व्यक्तीने वेट लूज केलेलं आहे, जी मेंटेन आहे, फिट अँड फाईन बॉडीमध्ये आहे किंवा राइट मसल्स आहेत. असे तुम्ही स्वतःच्या समोर इमेजेस क्रिएट करू शकता किंवा रिलेशन असेल, तर रिलेशनशिपमध्ये तुम्हाला कसे पाहिजे, तुमचं बॉन्ड चांगला आहे. सो असं बॉन्ड चांगलं असणारं किंवा अजून काही डेटिंगला जाणारं. सो असे काही इमेजेस तुमच्या समोर जर तुम्ही क्रिएट करू शकत असाल, तुमच्या माइंडमध्ये क्रिएट करू शकत असाल, तर तुम्हाला काय करायचं ते नवीन इमेजेस तुमच्या माइंडमध्ये क्रिएट करायचे आहेत. आणि स्पेस क्रिएट करायचं जसं मी बोलली, की काम माइंड ऑब्झर्व्ह फास्ट. सो त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं, तुम्हाला स्पेस क्रिएट करायची. तर स्पेस कशी क्रिएट करणार? डीप ब्रीथिंग करायचे आणि स्लोली रिलॅक्स करायचे आणि तुम्ही काय करताय, तुमचे थॉट्स म्हणजे डीप ब्रीथिंग ज्यावेळेस करतात ना, त्यावेळेस तुमचे थॉट्स कुठेतरी थांबतात. का? कारण की तुमचा फोकस कुठे असतो? तुमच्या ब्रीथिंगवरती असतो आणि त्याने काय होतं, तुमच्या बॉडीमध्ये स्पेस क्रिएट होते. तर अनप्रोसेस इमोशन्स बिकम पॅटर्नसाठी तुम्ही काय ॲक्शन घेऊ शकतात? नोट वन स्टक इमोशन मोमेंट. ओके. सो अशी आत्ताची कुठची इमोशनची मोमेंट आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही स्टक फील करतायत आणि ज्याच्यामुळे जो काही प्रॉब्लेम तुम्ही सध्या फेस करतायत, तो करतायत. ओके. फॉर एक्झाम्पल तुम्ही अ, तुमचा मनी रिलेटेड एखादा प्रॉब्लेम फेस करतायत, की अ, तुमच्याकडे पाहिजे तेवढे इनफ पैसे नाही आहेत. तर तुम्ही काय इमोशन्स फील करतायत त्यावेळेस? मे बी बोलतात ना, की एकदम कमी लो फीलिंग्स करतायत किंवा ज्याला लॅक इमोशन्स बोलतात किंवा स्केअरसिटी म्हणजे बोलतात ना, तणतण आहे, म्हणजे गोष्टीची कमी आहे, असं काही फील करत असाल ना, तर तुम्हाला काय करायचं आहे, ऑब्झर्व्ह करायचं, की मी नक्की काय इमोशन फील करतोय आणि तुम्हाला काय करायचंय, की त्याच्यामागचा पॅटर्न काय आहे? म्हणजे मी पहिल्यापासून असंच फील करत आलो का? म्हणजे काहीही सिच्युएशन झाली, तरी सुद्धा मी नेहमी लोच फील करतो का? लो मनी असलेलंच फील करतो का? सो तो पॅटर्न आता काय करायचा चेंज करायचा आहे. हीलिंग इज इक्वल टू चेंजिंग इमोशनल मीनिंग. सो ह्याच्यासाठी काय करू शकता तुम्ही? गिव्ह इट एम्पॉवरिंग मीनिंग टू सिच्युएशन. सो सेम जसं मी तुम्हाला सांगितलं, की त्या मुलाने काय केलं, तर त्या मुलाने सेकंड सिच्युएशन दिली असेल, की हो, ठीक आहे, मी यावेळेस नाही व्यवस्थित करू शकलो. आता मी नेक्स्ट टाईम ज्यावेळेस योग्य पद्धतीने अभ्यास करेल आणि चांगला आन्सर देईल. म्हणजेच काय, की त्याने काय केलं, त्या सिच्युएशनला एक चांगला मीनिंग दिलाय. सो तसं चांगला मीनिंग तुम्हाला काय करायचं, तुमच्या एखाद्या सिच्युएशनला द्यायचं. जी काही सिच्युएशन तुम्ही आता फेस करत असाल ना, त्या सिच्युएशनला तुम्हाला निगेटिव्ह अर्थ न देता पॉझिटिव्ह अर्थ तुम्ही कसा काय देऊ शकत असाल, त्याचा प्रयत्न करायचा. देन ब्रीथ क्रिएट स्पेस अगेन, की तुम्हाला काय करायचं ब्रीथिंग जेवढं तुम्ही जास्त ब्रीथिंग करणार तेवढी काय होणार तुमच्या बॉडीमध्ये स्पेस क्रिएट होणार आणि जशी तुमच्या बॉडीमध्ये स्पेस क्रिएट होणार तुम्हाला काय करायचं त्याला रिपिटेशनने, व्हिज्युअलायझेशनने ती स्पेस काय करायची भरून टाकायची आहे. जेणेकरून तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये तेच जाईल जे गोष्टी गरजेच्या आहेत आणि ज्या रिक्वायर्ड आहेत तुम्हाला ग्रो करण्यासाठी. देन माइंडफुल एक्सरसाइजेस टू ॲक्टिव्हेट माइंड बॉडी कनेक्शन. सो तुमची हेल्थ इम्प्रूव्ह होलिस्टिक वेल्थ म्हणजेच काय, की हेल्थ, वेल्थ, रिलेशनशिप, करिअर या सगळ्यामध्ये तुम्ही बोलतात ना चांगलं आयुष्य जगत आहात. सो हेल्थमध्ये तुम्हाला जर चांगलं पाहिजे असेल, तर तुम्हाला काय करायचं तुम्हाला तुमचे माइंडफुल एक्सरसाइजेस करायचे आहेत. माइंडफुल एक्सरसाइज म्हणजे काय, की तुम्ही वॉक करतायत किंवा जिम करतायत किंवा योगा करतायत, काहीही करतायत. तुम्ही पूर्णपणे कॉन्शियसली करतायत. जेणेकरून काय होतं, की तुमची बॉडी आणि माइंड जे कनेक्शन आहे ना, ते ॲक्टिव्हेट होतं. फॉर एक्झाम्पल समजा तुम्ही योगा करताय. योगा करताना पण आपण बघतो, की आपल्याला काय करायचं, ब्रीथ इन करायचं असतं, ब्रीथ आउट करायचं. इव्हन दो जिम करताना पण ब्रीथ इन, ब्रीथ आउट वरती फोकस करायचं. सो ह्या प्रोसेसमध्ये काय होतं, की तुमची माइंड आणि बॉडी कनेक्ट होत असते आणि ज्यावेळेस माइंड आणि बॉडीचं कनेक्शन चांगलं होतं, तुमचं रिप्रोग्रामिंग चांगलं आणि फास्ट व्हायला लागतं. देन रिलेशनशिप इम्प्रूव्ह विथ इमोशनल रिवाइव. सो तुम्हाला तुमचं रिलेशनशिप इम्प्रूव्ह करायचं असेल, तर तुम्ही काय करू शकता, कॉन्शियस कम्युनिकेशनने ते करू शकतात, राइट वेने रिस्पॉन्ड करून. सो कॉन्शियस कम्युनिकेशन म्हणजेच काय, की समजा तुमच्यामध्ये खूप सारे कॉन्फ्लिक्ट्स होत असतील, कोणासोबत आहे? रिलेशनशिप म्हणजे फक्त हसबंड वाईफ नाहीत. मग ते तुमचे कलीग्स असू शकतात, तुमचे फ्रेंड्स असू शकतात किंवा इव्हन दो तुमचं स्वतः सोबतचं रिलेशन कसं आहे, ते पण मॅटर करतं. ओके.
सो कॉन्शियस कम्युनिकेशन म्हणजेच काय, की फॉर एक्झाम्पल तुमचे कलीग्स आहेत ऑफिसमधले आणि त्यांनी एखादं काम व्यवस्थित नाही केलं, तर तुम्ही पटकन त्यांच्यावरती वैतागतायत, रागवतायत. म्हणजेच काय झालं, ही तुमची रिएक्शन झाली. सो तुम्हाला आता नेक्स्ट टाईम काय करायचंय, तुम्हाला कॉन्शियसली कम्युनिकेट करायचं आणि रिस्पॉन्ड करायचंय. म्हणजे ठीक आहे, त्यांनी काम नाही केलं ना, तर समजून घ्यायचं की त्यांनी का काम नाही केलं? त्यांना काही प्रॉब्लेम्स येतायत का? मग ते प्रॉब्लेम आपण कसे हाताळू शकतो? आणि मी त्यांना कसं काय समजून घेऊ शकते आणि योग्य पद्धतीने त्या गोष्टीवरती मी सोल्युशन काढू शकते. सो हे काय झालं, हा रिस्पॉन्ड झाला रादर दॅन जस्ट फक्त चिड आणि ब्लेमिंग करण्याच्या व्यतिरिक्त. आणि देन लास्ट सेम, की तुम्हाला काय करायचं, तुम्हाला मनी, पर्पज असेल, क्लॅरिटी आणायची असेल, काही असेल, तुम्हाला पॉवरफुल स्टेप्स घ्यायच्या. कारण की ज्यावेळेस तुम्ही पॉवरफुल स्टेप्स घ्यायचे, पॉवरफुल स्टेप्स म्हणजेच काय, की फॉर एक्झाम्पल तुम्हाला क्लॅरिटी आणायची तर क्लॅरिटी आणण्यासाठी काय-काय गोष्टी गरजेच्या आहेत. कसं राइट वेमध्ये थिंकिंग असलं पाहिजे, राइट वेमध्ये इमोशन्स असले पाहिजे किंवा तुम्हाला खूप सारे कॉन्फिडन्स रिलेटेड प्रॉब्लेम तुम्ही फेस करतायत. तर तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला कॉन्फिडन्स गेन करण्यासाठी मी काय करू शकते? त्या पॉवरफुल स्टेप्स घ्यायच्या आहेत. का? कारण की जसं बोलली रिपिटेशन इज मदर ऑफ ऑल स्किल. जर तुम्ही एखादी गोष्ट रिपीटेड करत राहाल ना, ऑटोमॅटिकली तुमचा कॉन्फिडन्स काय होतो? वाढत जातो. का? कारण की याच्यामध्ये होतंय काय, की तुम्ही तुमच्या सबकॉन्शियस माइंडला ट्रेन करताय. ओके. फॉर एक्झाम्पल तुम्हाला ड्राईव्ह करायचंय आणि तुम्हाला फर्स्ट टाईमच दिलं, की धर गाडी चालव. तर तुम्ही डायरेक्टली कॉन्फिडेंटली चालवू शकणार का? नाही चालवू शकणार. तुम्ही स्टार्टिंगला काय करणार? तुम्ही कॉन्शियस होणार. तुम्ही फर्स्ट बघणार, की मला काय करायचंय? गिअर शिफ्ट करायचा का? मला मिरर बघायचे का? या मिररमध्ये बघायचंय? राइट, लेफ्ट कुठच्या मिररमध्ये मला बघायचंय ते मी आधी बघणार. त्याच्यानंतर मी काय करणार, हळू-हळू गाडी पुढे घेऊन जाणार. जशी घेऊन जाणार तसं मग मागून कुठची गाडी येतेय का? पुढे बरोबर मी चाललोय ना? हे सगळं बघणार. आणि मग त्याच्यानंतर आपण काय करतो, हळू प्रॅक्टिस करून काय होतं, आपला तो कॉन्फिडन्स गेन होतो आणि आपण चालायला लागतो. म्हणजेच इथे काय झालंय, की तुम्ही आधी सगळ्या गोष्टी कॉन्शियसली केल्या आणि हळू प्रॅक्टिस करून तुमचा कॉन्फिडन्स वाढला. का वाढला? कारण की त्या सगळ्या गोष्टी ज्या तुम्ही कॉन्शियसली केल्या ना, त्या आता सगळ्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जाऊन बसल्या आहेत. सो आय होप तुम्हाला क्लिअर झालं असेल, की तुम्हाला नक्की काय करायचं आहे. जर तुम्हाला याच्या रिलेटेड काही क्वेशन्स असतील, तर तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की विचारा. मी तुम्हाला नक्की हेल्प करेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जर व्हिडिओ आवडली असेल, तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळ्यांसोबत शेअर करा. ज्यांना जे लोकं प्रॉब्लेम फेस करतात त्यांच्यासोबत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही मदत होईल. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्हालाही तुमच्या माइंडसेटवरती वर्क ऑन करायचं असेल, तुम्ही जे काही स्टक सिच्युएशन असेल किंवा कन्फ्युजन, अनक्लॅरिटी या सगळ्या गोष्टी जर फेस करत असाल आणि स्पेशली जर तुम्ही तुमच्या 20s मध्ये असाल ना, तर तुमच्यासाठी हा येणारा माझा अपकमिंग वेबिनार खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही नक्की अटेंड करा. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. ज्याच्यातून तुम्हाला कळेल, की तुम्ही नक्की का स्टक फील करताय आणि त्याच्यावरती तुम्ही अजून कशा प्रॅक्टिकल स्टेप्स घेऊन कसं काय तुम्ही त्याच्यातून बाहेर पडू शकतात आणि एक बोलतात ना राइट पाथ तुम्हाला मिळेल आणि तुमची जी काही प्रोग्रेस आहे ती फास्ट होईल. ओके. सो तुम्ही नक्की जर तुम्हाला खरंच तुमच्या सबकॉन्शियस माइंडवरती डीप लेव्हलला जाऊन वर्क ऑन करायचं असेल, तर हा वेबिनार नक्की अटेंड करा. थँक यू सो मच.